जय श्रीराम. आज श्रीरामचरितमानस भाग 128. रामे चित्तलयः सदा भवतु मे, भो राम मामुद्धर. ज्यावेळी आमची सर्व इंद्रिय केवळ आपल्या आराध्याच्या दर्शन श्रवण स्पर्शनामध्ये आनंद मानू लागतील, ज्या वेळेला इंद्रियांना दुसरा कोणता विषय राहणार नाही, त्यावेळेला त्या इंद्रियांमधून जाणीव जे करून देतं ते आमचं मनसुद्धा त्याच एका भगवत जाणीवेमध्ये विरून जाईल. आणि ज्या वेळेला मन असं विरतं त्यावेळेला चित्तलय म्हणजेच चित्तामधले सर्व पूर्वसंस्कार पूर्णतः पुसले जाऊन केवळ एक ब्रह्मसंस्कार, केवळ एक गुरुसंस्कार, भगवत संस्कार त्याच्यामध्ये शिल्लक राहतो. आणि ह्यालाच उद्धार म्हणतात. इथे तुलसीदास जे वर्णन करतायत, जे शिवभगवानांचं वर्णन केलं ते आम्हाला शिकवण्यासाठी आहे. काय म्हणाले शिवभगवान? नयन पंचदस अतिप्रिय लागे. मला जे 15 नेत्र आहेत त्यांचा खरा उपयोग आज मी करतोय. त्यांचा खरा आनंद, 15 नेत्रांचा आनंद आज मला होतोय. का? तर मी माझ्या आराध्याचं दर्शन करतोय. संकरु राम रूप अनुरागे, नयन पंचदस अतिप्रिय लागे. अशा रीतीनं त्या नेत्रांचा उपयोग केवळ माझ्या आराध्याच्या दर्शनासाठी व्हावा, नाहीतर ते नेत्र काय कामाचे असं वाटलं पाहिजे साधकाला, भक्ताला, शिष्याला. यासाठी ही शंकर भगवानांची शिकवण आहे. पुढे तुलसीदास वर्णन करतायत जे अतिशय सुंदर प्रभू श्रीरामांच्या वरातीचं वर्णन आपण बघतोय, वऱ्हाडी मंडळींच्या आगमनाचं वर्णन आपण बघतोय. त्यामध्ये तुलसीदास आता शिवभगवान आणि आमची गौरी माता त्यांच्यासोबतच इतर सर्व देवादिकांची कशी अवस्था झाली आहे ह्याचं वर्णन करतायत. त्यामध्ये म्हणतायत, हरिहित सहित राम जब जो है, रमा समेत रमापति मोहे. निरखी राम छवि विधि हर्षानी, आठ नयन जानी पछितानी. इथे तुलसीदासांनी हरी म्हणजे विष्णू आणि श्रीराम असं 2 वेगवेगळं केलेलं आहे. विष्णू भगवान आणि लक्ष्मी माता वैकुंठवासी आहेत, वैकुंठामध्ये राहणारे आहेत. आणि श्रीराम जानकी साकेतपुरामध्ये राहणारे आहेत असं भक्तिशास्त्रामध्ये वर्णन आहे. सर्व एकरूपच असलं तरी भक्ताच्या मनोवृत्तीच्या दृष्टीनं त्याला सहाय्यभूत ठरावं यासाठी ते एकच तत्व विविध रूपांमध्ये विराजतंय. आणि तुलसीदासांसारख्या भक्तांच्या प्रतिभेला त्यामुळे वाव मिळतो. आणि ते वर्णन करतात की भगवान श्री विष्णूंनी जेव्हा प्रेमानं श्रीरामांना बघितलं तेव्हा ते स्वतः रमा समेत रमापती मोहे, लक्ष्मीसह हे लक्ष्मीपती मोहित होऊन गेले. बरं का?
आणि ब्रह्मदेव ही रामांची शोभा बघून प्रसन्न झाले खरे, पण त्यांना थोडा खेद वाटला. कशाबद्दल खेद वाटला म्हणतायत? 8ही नयन जानी पचिताने. शिवांना 15 नयन आहेत, 15 नयनांनी ते बघू शकतात. मला 4 मस्तक आहेत, 8 डोळे आहेत, 8च नयनांनी मी बघू शकतो. याबद्दल त्यांना थोडा खेद वाटला. काय सुंदर कल्पना केली आहे पहा तुलसीदासांनी. पुढे म्हणतात, सुरसेन पौर बहुत उच्छाहू, बिधी तेडे वढ लोचन लाहू, राम ही चितव सुरेस सुजाना, गौतम श्रापू परमहित माना. काय सुंदर पहा. अगोदर म्हणाले देवांचे सेनापती कार्तिक स्वामी, बरं का, आमच्या गौरी मातेचे पुत्र, त्यांच्या हृदयात मोठा उत्साह दाटलाय. का बरं? कारण विधी ते डेवढ लोचन लाहू, की ब्रह्मदेवापेक्षा 1.5 पट नेत्रांनी मी रामदर्शनाचा आनंद लुटू शकतो. कार्तिकेय आमचे षडानन आहेत. षडानन माता म्हणतात आमच्या गौरी मातेला. त्यामुळे हे षडानन म्हणजे 6 मस्तक असलेले आहे, त्यामुळे 12 नयन आहेत त्यांना, नाही का. आणि आपल्या ब्रह्मदेवांना 8 नयन सांगितलं ना, तर 12 डोळ्यांनी मी ब्रह्मदेवांपेक्षा अधिक डोळ्यांनी रामदर्शन करू शकतो. ह्याचा आनंद कार्तिकेयांना झालाय. चढाओढ लागली आहे पहा सर्वांमध्ये. आणि त्याहून सुंदर वर्णन पुढं करतायत की सुरेश सुजान, अतिशय सुजाण असा सुरेश म्हणजे कोण? इंद्र. इंद्रदेव काय म्हणतायत? ते कसं रामाचं दर्शन करतायत? तर आपल्या 1000 डोळ्यांनी श्रीरामांना बघतायत. आणि म्हटलंय, गौतम श्रापू परम हितमाना. गौतम ऋषींच्या शापामुळे इंद्रदेवाच्या शरीराला अशी क्षत म्हणजे भोक पडून त्याचे नयन झालेत आणि 1000 डोळे आहेत इंद्राला, असं म्हटलं जातं. पण म्हणजे खरं तो शाप अहल्या मातेच्या प्रसंगामध्ये दिला गेलेला तो शाप होता. पण तिकडे जशी आमची अहल्या माता म्हणाली श्रीरामांना की मला माझ्या पतींनी शाप दिला म्हणूनच आज तुमचं दर्शन झालं ना, तो शाप माझ्यासाठी किती हितकारी ठरला. तसंच इथे इंद्रदेव म्हणतायत की मी प्रभू श्रीरामांना या 1000 डोळ्यांनी बघू शकतो. गौतम मुनींनी दिलेला शाप माझ्यासाठी किती हितकारक ठरलाय, असं इंद्र म्हणतायत. पहा बरं, शापसुद्धा कसं असतं पहा. आपण म्हणतो वरदान आणि शाप, पण जगाच्या डायमेन्शनमध्ये, विश्वाच्या डायमेन्शनमध्ये कोणतीही गोष्ट खरं शापित असू शकत नाही. सहज आठवलं, एका ग्रंथामध्ये वर्णन आहे, छोटी सीता जेव्हा त्यांच्या राज्याच्या जवळ असतो, तो अहल्येचा जो आश्रम असतो गौतम ऋषींचा, जिथे अहल्या शिळा होऊन पडलेली असते, तेव्हा लहान असताना एकदा तिला समजलेलं असतं की असं असा अहल्येला शाप मिळाला आणि ती शापित अहल्या शिळा रूपामध्ये त्या आश्रमात आहे आणि त्यामुळे तिथे जवळ कुणी जात नाही, कारण तो भागच पूर्ण शापित आहे असं समजलं जातं. आणि त्यावेळेला ही छोटी सीता म्हणते की या जगात शापित असं काही असू शकत नाही. आणि अहल्येच्या प्रसंगातून, इथे इंद्राच्या प्रसंगातून आम्हाला जणू तुलसीदास दाखवून देत आहेत की आम्हाला जो शाप वाटत असतो तो कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये वरदानात परिवर्तित होत असतो. शापाचं जे दुःख असतं ते आमचं पूर्वकर्म घटवत असतं आणि ते घटलं की त्यातून काहीतरी उज्ज्वल, दिव्य, पवित्र असंच जन्माला येणार असतं. त्यामुळे कोणताही शापसुद्धा वरदाना समानच असतो खऱ्या अर्थानं.
प्रत्येक गोष्ट ज्या वेळेला आम्ही सद्गुरूंचा, भगवंतांचा प्रसाद म्हणून आनंदानं स्वीकारायला सुरुवात करू, तशी खात्री आम्हाला होईल, त्यावेळेला कोणतीच गोष्ट दुःखदायक वाटणं शक्य नाही म्हणतात संत. संत का आनंदात असतात? शारीरिकदृष्ट्या अनेक संतांना अनेकविध त्रास असतात, पण त्यांचं मन मोठं आनंदात असतं. म्हणजे त्यांच्याकडे बघून असं वाटणार सुद्धा नाही की त्यांना शरीराला इतकं दुःख आहे, इतक्या वेदना आहेत. हे ह्यामुळेच शक्य होतं की ते प्रत्येक गोष्ट त्या भगवंताचा प्रसाद म्हणून स्वीकार करतात. आणि ज्या वेळेला तो प्रसाद असतो तेव्हा अहमहमिका असते ना, की मला तो प्रसाद मिळावा. त्यामुळे प्रत्येक दुखण्यासोबत त्यांना त्या प्रसादाची आठवण होते आणि प्रसादामुळे प्रसन्न चित्तता येते. त्यामुळे इथे इंद्रदेव म्हणतायत की 1000 डोळ्यांनी मी बघतोय, ह्याचा मला आज खूप आनंद होतोय. आणि सर्व देव इंद्राशी ईर्ष्या करतायत. बघा बरं, म्हणतायत देव सकल सुरपती सिंहाही, आजु पुरंदर समको नाही. मुदित देवगण राम ही देखी, नृप समाज तुहु हर्षु विशेषी. सर्व देवराज इंद्राची ईर्ष्या करतायत. दे आर एन्व्हियस की इंद्रासारखा भाग्यवान दुसरा कोणी नाही. आज ह्या 1000 डोळ्यांनी आमचे पती, आमचे स्वामी इंद्र प्रत्यक्ष प्रभू श्रीरामांना बघतायत. आणि अशा रीतीनं म्हणत देवगणसुद्धा प्रसन्न होत आहेत रामचंद्रांना बघून. दोन्ही परिवारांमध्ये, अयोध्येच्या परिवारामध्ये आणि जनकराजांच्या परिवारामध्ये आनंद पसरलेला आहे. कसा हर्ष आहे ह्याचं वर्णन केलंय. म्हणतात अतिहर्षु राज समाज दुहु दिसी, दुंदुभी बाजहि घनी, बरषहि सुमन सुर हर्षि कहि जय जयति जय रघुकुल मनि. एहि भांति जानी बरात आवत, बाजने बहु बाजहि, रानी सुवासिनी बोली परिछनी, हेतु मंगल साजही. सजी आरती अनेक विधि, मंगल सकल सवारी, चली मुदित परिछनी करन, गजगामिनी बरनारी. दोन्हीकडे अत्यंत हर्ष आहे. नगारे वाजतायत, देव जय जयकार करतायत प्रसन्न होऊन. रघुकुल शिरोमणी श्रीरामांचा विजय असो, फुलं उधळतायत. अशा प्रकारे ते वऱ्हाड आल्याचं समजताच इकडे देखील अनेक वाद्य वाजू लागली. राणी सुनयना आणि सर्व सुवासिनी स्त्रिया वराला ओवाळण्यासाठी, प्रभू श्रीरामांना ओवाळण्यासाठी मंगलद्रव्य तयार करू लागल्या. अनेक प्रकारच्या आरत्या तयार केल्या गेल्या आणि सर्व मंगलद्रव्य बरोबर घेऊन ह्या गजगामिनी सुंदर अशा स्त्रिया आनंदानं प्रभूंचा औक्षण करण्यासाठी निघाल्यात. म्हणतात बिधुबदनी सब सब मृगलोचनी, सबनी जतन छबी रति मुदु मोचनी. पहिरे बरन बरन बरचीरा, सकल विभूषण सजी शरीरा. सकल सुमंगल अंग बनाए, करही गान कल कंठिल जाए. कंकन किंकिनी नूपुर बाजही, चाली बिलो की काम गजलाजही. बाजही बाजने विविध प्रकारा, नभ अरु नगर सुमंगल चारा. सची सारदा रमा भवानी, जे सुरतीय सुचि सहज सयानी.
कपट नारी बर बेश बनाई, मिली सकल निवास ही जाई, करही गान कल मंगल बानी, हर्ष बिबस सबु काहू न जानी, को जान के ही आनंद बस सब, ब्रह्मबर परिचन चली, कल गान मधुर निसान बरसही, सुमन सुर शोभा भली, आनंद कंदु बिलो की दूलहु, सकल ही हर्षित भई, अंभोज अंबक अंबु उमगिसु, अंग पुलकावली छई. म्हणतात सर्व चंद्रमुखी मृगनयनी अशा स्त्रिया आहेत, रतीचं गर्वहरण करणाऱ्या स्त्रिया आहेत, सुंदर सुंदर वेश परिधान केलेले आहेत, आभूषण घातलेली आहेत, सुंदर मंगल उठणं लावलेल्या, मधुर कोकिळेला लाजवणाऱ्या स्वरांनी गायन करतायत, त्यांची कंकणं कंबरपट्टे नूपुर वाजतायत. अशा ह्या स्त्रियांची चाल बघून म्हणतायत काम गजलाजही, कामदेवाचा हत्तीसुद्धा लाजतोय. अनेक प्रकारची वाद्य वाजतायत, निनाद होतोय आकाश आणि नगरामध्ये. इंद्राणी, सरस्वती, लक्ष्मी आणि आमची भवानी माता सर्वजणी, इतर देवांगनासुद्धा सुंदर स्त्रियांचा वेश परिधान करून त्या अंतःपुरात मिसळून गेल्या आहेत आणि त्यांच्यासोबतच मनोहर गीत गात आहेत. सर्वजण इतके आनंदात बुडून गेलेत की ह्या इंद्राणी, सरस्वती, पार्वतीला कुणीही ओळखू शकलं. म्हणतात कोण कोणाला ओळखणार. सर्वजण इतके आनंदानं बेभान झालेत की सर्वजणी ब्रह्मोपर परिछन चली. नवरदेव बनलेल्या प्रत्यक्ष ब्रह्माला, प्रत्यक्ष ब्रह्म प्रभू श्रीराम त्यांना ओवाळण्यासाठी निघाल्यात. मनोहर गीत गातायत, नगारे वाजतायत, देव फुलं उधळतायत, इतकी सुंदर शोभा आहे. आणि म्हणतात आनंद कंद अशा नवरदेवाला बघून सर्व स्त्रिया मनातून आनंदून गेल्यात. त्यांच्या कमळासारख्या नेत्रातून प्रेमाश्रू ओघळत आहेत, अंगावर रोमांच दाटलेत. आणि इतर स्त्रियांची ही कथा तर माता सुनयनेची अवस्था कशी असली पाहिजे. जो सुख भासिय मातु मन, देखी राम बरबेशु, सोन सकही कही कल्पसत, सहस सारदासेषु. प्रभू श्रीरामांचं ते देखणं रूप, तो वरवेश बघून सीतेची माता सुनयना अशी हरखून गेली होती की हजारो सरस्वती आणि शेषसुद्धा 100 कल्पांमध्ये सुद्धा त्याचं वर्णन करू शकणार नाहीत. माता सुनयना तिची अवस्था पुढे कशी झाली हे सांगतायत. नयन नीरुहटी मंगल जानी, परिछनी करही मुदित मन रानी, वेद विहित अरु कुल आचारू, कीन्ह भली विधि सब व्यवहारू. ती मंगल वेळ असल्याचं जाणून राणी सुनयनानं डोळ्यातलं पाणी आवरलं आणि प्रसन्न मनानं प्रभू श्रीरामांना ओवाळू लागली. जे वेदविहित आचार आहेत, जे कुलाचार आहेत, ते सर्व व्यवहार राणी सुनयनानं व्यवस्थितपणे पार पाडले. पुढे वर्णन करतायत. पंचसबद धुनी मंगल गाना, पट पावडे परही विधि नाना, करी आरती अरघुतिन्ह दीन्हा, राम गमनु मंडप तब कीन्हा. 5 प्रकारची वाद्य सांगितली जातात. ती वाद्य
विविध प्रकारचे ध्वनी, शंखध्वनी, जयध्वनी वगैरे ते सर्व सुरू होते. मंगलगान सुरू होतं. अनेक प्रकारच्या वस्त्रांच्या पायघड्या घातल्या जात होत्या. माता सुनयनेनं आरती केली, अर्घ्य दिलं आणि मग प्रभू श्रीरामांनी मंडपात प्रवेश केला. आता वऱ्हाडी मंडळी आली, त्याचं वर्णन करतायत. दशरथु सहित समाज बिराजे, विभव बिलोकी लोकपती लाजे. समय समय सुर बरषहि फूला, शांति पढ़हि महिसूर अनुकूला. राजे दशरथ आपल्या सर्व मंडळींसोबत आले. त्यांचं वैभव बघून लोकपाल देखील लाजले म्हटलंय. सर्वत्र फुलांची उधळण सुरू आहे. देव फुलं उधळतायत आणि विप्रवर त्या वेळेला, शुभ वेळेला अनुकूल असा शांतीपाठ करतायत. सगळीकडेच एक प्रकारे नाद भरून राहिलेला आहे. म्हणतात, नभ अरु नगर कोलाहल होई, आपनी पर कछु सुनई न कोई. एहि विधि राम मंडप ही आए, अर्घु देई आसन बैठाए. ह्याच सगळीकडे जो नाद सुरू आहे वाद्यांचा, त्यामध्ये एकमेकांचं बोलणं कुणाला ऐकूच येईना असं झालं. पण त्याच वेळी प्रभू श्री रामचंद्रांनी मंडपामध्ये प्रवेश केला आणि अर्घ्य देऊन त्यांना आसनावर बसवलं गेलं. वर्णन करतायत, बैठारी आसन आरती करी, निरखी बरु सुख पावही. मनी बसन भूषण भूरी वारही, नारी मंगल गावही. ब्रह्मादि सुरबर विप्रवेश बनाई, कौतुक देखही. अवलोकी रघुकुल कमल रवि छवि, सुफल जीवन लेखही. प्रभू श्रीरामांना आसनावर बसवलं गेलं आणि अशा त्या आरती त्यांची केली गेली. त्यानंतर त्या अशा देखण्या नवरदेवाला बघून सर्वांनाच, त्या स्त्रियांना तिथल्या खूप आनंद झाला. भरभरून रत्न वस्त्र अलंकार त्यांच्यावरून ओवाळून टाकले त्यांनी. मंगलगीत गाऊ लागल्या आणि ब्रह्मादी देव, श्रेष्ठ देव विप्रवेश धारण करून हे प्रभू श्रीरामांचं कौतुक बघतायत. आणि तुलसीदास वर्णन करतायत, अवलोकी रघुकुल कमल रबी छबी, सुफल जीवन लेखई. त्या ब्रह्मादिक देवांना सुद्धा आपलं जीवन सफल झाल्यासारखं वाटतंय. कशामुळे? रघुकुल रूपी कमळाला प्रफुल्लित करणारे जे सूर्य असे प्रभू श्रीराम, त्यांचं ते रूप बघून ह्या सर्व देवांना आपलं जीवन धन्य झाल्यासारखं वाटतंय. म्हणतायत, नाव बारी भाट नट राम निछावरी पाई, मुदित असी सही नाई सिर, हर्षुन हृदय समाई. जे लोक तिथे आले होते सर्व, ज्याला आपण 12 बलुतेदार म्हणतो ना, असे सर्व लोक, त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या लोकांचं वर्णन करतायत तुलसीदास. न्हावी, द्रोण, पत्रावळ विकणारे, भाट, डोंबारी, विविध प्रकारचे लोक तिथं उपस्थित आहेत आपल्या प्रभूंना बघण्यासाठी. त्यांना ही श्रीरामांना आलेली ओवाळणी मिळाली आणि त्यामुळं ते आनंदित झाले आणि नम्र मस्तक करून आशीर्वाद देत होते. बरं का, त्यांच्या मनात आनंद मावत नव्हता. प्रभू श्रीरामांना आशीर्वाद देत आहेत हे 12 बलुतेदार. काय गोड भाव आहे पहा.
भक्ती ही एक दिव्य चीज आहे. त्यामध्ये जसा भाव तसं ते स्वीकारतात प्रभू. त्यामुळे या प्रत्यक्ष सगुण ब्रह्माला ते आशीर्वाद देत आहेत. आणि पुढे वर्णन करतायत. मिले जन कुदसरथु अति प्रीति करी वैदिक लौकिक सब रीति मिलत महादो राज बिराजे उपमा खोजी खोजी कबिलाजे लहीन कतहु हारी ही मानी इध सम ए उपमा उर आनी सामध देखी देव अनुरागे सुमन बरशी जसु गावन लागे. सर्व वैदिक लौकिक सर्व रीतिरिवाज उत्तम रीतीने पार पाडले. कुणी? राजा जनक आणि राजा दशरथ यांनी पार पाडले. मोठ्या प्रेमानं परस्परांना भेटले. अतिशय शोभिवंत अशी ह्या दोन राजांची ती भेट होती. आणि तुलसीदास म्हणतायत कविगण त्यांच्यासाठी म्हणजे ह्या भेटीसाठी आणि त्या दोन राजांसाठी जनकांसाठी दशरथांसाठी उपमा शोधून शोधून लाजले. त्यांना उपमाच मिळेना. आणि म्हणतायत जेव्हा काहीच उपमा मिळेना तेव्हा ते पराजित झाले. आणि मग त्यांनी मनात हीच उपमा ठरवली, इन्ह सम येई उपमा औरानी. यांच्यासारखे हेच, या सम हेच, यांना दुसरी उपमा देताच येत नाही. आणि अशी ही दोन्ही व्याह्यांची भेट आणि परस्पर गोड संबंध बघून सर्व देवांना समाधान वाटलं. त्यांनी फुलं उधळून त्यांची प्रशंसा केली आणि म्हणू लागले, देव म्हणू लागले बरं का, की जगुबीरंची उपजा वाजब ते देखे सुने ब्याह बहुत बते सकल भांति सम साजु समाजु सम समधी देखे हम आजू. देव म्हणतायत की ब्रह्मदेवांनी जग निर्माण केलं तेव्हापासून आम्ही आजवर अनेक विवाह बघितले ऐकलेत की, पण सर्व प्रकारचं साहित्य सामग्री आणि ज्याची बरोबरी करावी अशा दृष्टीनं असे व्याही आम्ही आजच बघितले. दशरथ जनकांसारखे व्याही आम्ही आजच बघितले. आणि हे ऐकून देवगिरा सोनी सुंदर साची प्रीति अलौकिक दुहुदिसी माची देत पावडे अर्घु सुहाये सादर जनकु मंडप हिल्याये. देवांची ती अलौकिक अशी सत्यवाणी ऐकून म्हणजे जनक दशरथांसारखी व्याही आम्ही बघितलेच नाहीत, ही सत्यवाणी ऐकून दोन्हीकडच्या लोकांना अलौकिक असा आनंद झाला. आणि सुंदर पायघड्या आणि अर्घ्य देत राजर्षी जनक आपल्या व्याह्यांना दशरथांना अत्यादरानं मंडपात घेऊन आले. आणि पुढे वर्णन करतायत. मंडप बिलो की विचित्र रचना रुचिरता मुनि मन हरे निज पानी जनक सुजान सबु कहूँ आनी सिंहासन धरे कुल इष्ट सरिस वसिष्ठ पूजे विनय करी आशीष लही कौशिक ही पूजत परम प्रीति की रीति तौ न परई कही. काय वर्णन करावं, तुलसीदासांना सुद्धा कसं वर्णन करावं, कोणत्या शब्दात वर्णन करावं असं होऊन गेलंय पहा. तो मंडप जिथं प्रभू श्रीराम विराजित आहेत तो मंडप कसा असेल. मंडप शोभिवंत नाही
प्रभू श्रीराम शोभिवंत आहेत म्हणून तो मंडप शोभिवंत दिसतोय, नाही का? अशी ती विलक्षण रचना आहे मंडपाची म्हणतात. ती सजावट बघून मुनींची सुद्धा मनं मोहित झाली आहेत. राजर्षी ज्ञानी जनक महाराज त्यांनी स्वतः आपल्या हातांनी आणून सर्वांसाठी सिंहासनं मांडली. आपल्या कुलदेवतेसारखी म्हटलंय वसिष्ठांची पूजा केली. पुन्हा पहा, गुरुपूजन मुख्य आहे इथे. आणि त्यांना विनंती करून आशीर्वाद प्राप्त केला. पुढे म्हटलंय, विश्वामित्रांची पूजा करताना तर म्हटलंय, कौशिकही पूजत परम प्रीती की रीती तौन परैकही. दोन्ही घरांचे जे राजे आहेत पहा, जनक आणि दशरथ, दोघांना विश्वामित्रांबद्दल परमप्रीती वाटतेय. अगदी स्वाभाविक आहे, त्यांच्यामुळे आज हे घडलंय असा भाव त्या दोघांच्या मनात आहे. त्यामुळे म्हटलंय, विश्वामित्रांची पूजा करताना तर जनकांच्या प्रेमाची जी रीत होती ती सांगण्याच्या पलीकडची होती. अशा रीतीनं हे गुरुपूजन राजर्षी जनकांनी प्रथमतः केलेलं आहे त्या लग्न मंडपामध्ये. आणि त्यानंतर त्या लग्न मंडपामध्ये काय काय घडलं, कसा आनंदाचा वर्षाव झाला, ह्याचं वर्णन तुलसीदास करतील. ते आपण पुढच्या भागात बघूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.